ईशू बेबी हाय हॅलो नमस्कार. मराठी मॉम साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज ब्लॉगची सुरुवात अशा काही खास ठिकाणाहून होत आहे ज्याची कधी कोणीच कल्पना केली नसेल. कारण गावात असून सुद्धा या ठिकाणी यायची इच्छा असून आता येऊ शकत नाही असं झालेलं आहे. आणि ती आहे आमचा हायस्कूल, जे की आज अक्षरशः आम्ही आमच्या मुलांना घेऊन आलोय. मी आणि माझी मामाची मुलगी म्हणजे मामी बहीण आणि आम्ही दोघे आम्ही मुलांना घेऊन इथे आमचा हायस्कूल दाखवायला आलोय. आणि म्हणजे मला वाटते की 12वी झाल्यानंतर आत्ताच मी आली फर्स्ट टाइम आणि इतकं चेंज झालंय. पूर्ण एकदम ग्रीनरी आहे इकडं पूर्ण चारी बाजूला. तर मी तुम्हाला दाखवते आमच्या गावची आमचं गावचं हायस्कूल. हायस्कूलमध्ये एंट्री करताच हा सुस्वागतमचा बोर्ड तुम्हाला दिसेल, जो की हा ब्लॅक बोर्ड आहे. जिथे काही माहिती असेल, न्यूज असेल, मेन तिथं लिहिली जाते. इथे माझी विद्यार्थी मेळावा आहे, कारण आता खूप जास्त गेट टुगेदर होत आहे, त्यामुळे ते तिथं लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांची नावं त्या बोर्डवरती लिहिली गेली असतात नेहमी. तर हा आहे हायस्कूलचा परिसर आणि हे आहे आमचं गर्ल्स हायस्कूल. आज तुम्हाला दाखवते आमचं गर्ल्स हायस्कूल. तर इथे आहे 8वीचा वर्ग. हा आहे 8वीचा वर्ग. म्हणजे असं काय बोलायचं खरं कळना. मी 10-12 वर्षातून आली त्यामुळे इतकं छान वाटते. हे आहेत सूर्य नमस्कार आणि बरोबर 8वीच्या वर्गासमोर इथं डेली प्रत्येक शनिवारी कवायत असायची. इथे फक्त 8वी ते 10वीचे 3 वर्ग गर्ल्स हायस्कूलचे आहेत आणि जे समोरचं आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल म्हणजे पंजने हायस्कूल. इथे 5वी पासून 12वी पर्यंत गर्ल्स आणि बॉईज आहेत. तर इतकं सुंदर असं वातावरण आहे. आणि आत्ता तर पावसाळा त्यामुळे बरं झालं आम्ही आत्ता आलो असं वाटायला लागले. आणि मी आता तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे खेळायचो, काय करायचो. म्हणजे इतकं छान ग्राउंड, इतकं छान शिक्षक वर्ग आणि खूप जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. आणि नेहमी आम्ही स्पोर्ट्समध्ये किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमी पुढे असायचो. तर मी तुम्हाला इथून गर्ल्स हायस्कूलचं स्टार्ट करते इथून सांगायला, ते तिथं एंडिंगपर्यंत माहिती सांगते. तर आता संध्याकाळच्या वेळी इथं मुलं खेळायला वगैरे आलेले आहेत. खूप सकाळी काही जण इथं व्यायाम करायला येतात. आणि विशेष म्हणजे इकडे गर्ल्स पंजने हायस्कूलची मुलं मुली खेळतात, इथं गर्ल्स हायस्कूलच्या मुली खेळतात. इकडे खो खोचं कबड्डीचं ग्राउंड आहे. त्यानंतर इकडे आता मला इथं लांब उडी उंच उडीचं काही दिसेना झाले, कारण बरोबर अगदी समोर लांब उडी उंच उडीचं असायचं. आणि शाळा चालू झाली का जे चॉकलेट बिस्किट विकायला लोक येतात ना, ते इथं बसायचे. आता सध्या माहीत नाही कुठं असतात, पण इथं आम्ही शाळेला होतो त्यावेळी इथं बसायचे. आमच्या कबड्डीचे सामने सारखे असायचे आणि मी प्रत्येक कबड्डी, खो खो, त्यानंतर उंच उडी, लांब उडी प्रत्येक स्पोर्ट्समध्ये असायचे म्हणजे असायचे. तर इथं मामाची मुलगी तिच्या मुलांना दाखवते, तिकडची माहिती सांगते. आणि मी इकडं तुम्हाला माझे वर्ग सगळे दाखवते. आमचे प्रत्येकाचा टर्न असायची. इथे विज्ञान वार्ता म्हणजे जे काही असं लिहायचं असेल ना, तर मुली ठरलेल्या असायच्या. शहरातल्या म्हणजे मला नाही माहिती त्यांना कसं वाटत असेल, पण गावाकडे ना या गोष्टी इतक्या मस्त असतात. आणि आता काही सिटीमध्ये मुलांना हे काही सांगितलं जात नाही ना, असं बोर्डवरती लिहा वगैरे काहीच नसतं. गावाकडच्या शाळेची जी मजा आहे ना, ती यार कुठंच नाही मजा. दररोज कोणी ना काही 2-2 मुलींचं ठरलेलं असायचं, नंबरनी लिहायचं आहे. आणि इथे सगळीकडे तुम्हाला सुविचार दिसतीलच. तर इकडे आहेत सूर्यनमस्कार आणि बरोबर इथं समोरच आमची कवायत असायची प्रत्येक शनिवारी. आणि मी नेहमी लीडर म्हणून इथे समोर असायचे. जसं मी NCC लीडर पण तर अगदी इथे कवायत वगैरे असायची आणि मी नेहमी इथं समोर असायचे लीडर म्हणून. सगळ्यांना कवायत वगैरे करून दाखवायचे. कधी अल्टरनेट ड्रम वगैरे वाजवायला असायचे. त्यानंतर इथून लीडरशिप क्वालिटी खरं विकसित झालेली आहे. मी म्हणजे NCC लीडर पण होते 8वीत असताना आमच्या शाळेची, हायस्कूलची. आणि 8वीच्या वर्गातलाच असायचं NCC, त्यामुळं ते खूप भारी वाटत होतं, प्राऊड फिलिंग होती. आणि आता तर इतकं मस्त वातावरण आहे इथं, मुलं तिथं खेळायला लागलेत. तर दाखवते, हा आहे 8वीचा वर्ग. त्यानंतर हा आहे सायन्स लॅब, आहे आमची सायन्स लॅब. तर इथे लिहिलेलं पण आहे विज्ञान कोपरा, चंद्रयान. हे आमचं शेटपे गर्ल्स हायस्कूल.
आणि इथं जे गर्ल्स हायस्कूलमध्ये येणारे आजूबाजूची गावं वगैरे आहेत मळे ते सगळं इथं लिहिलेलं आहे. हे अगोदर नव्हतं, आत्ताच आहे हे. इथे आमच्या शाळेची माहिती दिली आहे. शाळेची स्थापना 12 जून 1987 माझ्या मम्मीचं शिक्षण या शाळेत झाले आहे. 9वीचा वर्ग. इथं पण सुविचार वगैरे, पंचांग वगैरे लिहायचं, न्यूज वाचायच्या, हे सगळ्या शाळेत असतंच. या गोष्टी खूप मिस होतात. हा आहे 10वीचा वर्ग आणि हे आहे प्रिन्सिपल ऑफिस. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे माझी मम्मी पण याच शाळेतून शिकले, मी पण याच शाळेतून शिकले, इवन माझी लहान बहीण पण या शाळेतून शिकले. आणि जे शिक्षक मम्मीला शिकवायला होते ते मला पण शिकवायला होते. त्यामुळे खूप छान वाटतं. खूप छान अशा गोष्टी पण जुन्या जुन्या एक्स्ट्रा समजायच्या. आणि एक मस्त अशी फनी गोष्ट सांगते. आम्ही 8वीला आलो की हायस्कूलला ना, तर आम्ही अगदी पहाटे 5ला यायचो बेंच पकडायला. तुम्ही बेंच पकडायला, बेंच छापायला पण म्हणू शकता. का तर असं असायचं की पहाटे जे कोणी लवकर येईल, म्हणजे 6ला कधी पण लवकर सगळ्यात आधी जे येईल त्यांना फर्स्ट सेकंड बेंच मिळेल. म्हणजे आपल्याला फर्स्ट बेंच सेकंड बेंच पाहिजे तर आपण लवकर यायचं, ते पकडायचं, आपलं नाव लिहायचं आणि मग जायचं. आणि मग जे कोणी लास्ट येईल त्यांना ते लास्ट बेंच मिळायचे. आम्ही 3ही वर्ष अगदी लवकर यायचो आणि बेंच पकडायचो. आणि आता पण काही मैत्रिणी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, भेटतो आम्ही, खूप छान वाटतं. आणि इथं मुलांना आम्ही सांगत होतो की इथं पंजन हायस्कूलची प्रार्थना वगैरे असायची आणि खूप छान असं होतं वातावरण. मुलं पण छान खेळली. त्यांना खूप छान अशा आमच्या लहानपणीच्या म्हणजे हायस्कूलच्या मेमरीज आम्ही त्यांच्यासोबत शेअर केल्या. मुलांनाही खूप आवडलं. आणि आता म्हटलं नेक्स्ट टाइम ज्यावेळी सुट्टीला येऊ त्यावेळी पण अजून येऊ असं त्यांना प्रॉमिस केलं. तर इथं आम्ही मुलांसोबतही छान असं एन्जॉय केलं. आणि आय होप की हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तुमच्याही शालेय जीवनातील किंवा हायस्कूलमधील आठवणी ताज्या झाल्या असतील. कारण म्हणजे खूप जास्त असं मस्त वाटत होतं इथं आल्यानंतर. आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही किंवा माझ्या मैत्रिणी कोणी पाहत असेल तर त्यांनाही असं वाटणार की आपण अजून एकदा हायस्कूलवरती जायला पाहिजे, जे की आपण गावात असून पण जात नाही आहोत. तर खूप छान असं वाटलं. आणि इथे मी दाखवत होते आर्याला ते की इथं आमचं कबड्डीचं ग्राउंड आहे, आम्ही असं खेळत होतो. कारण त्यांना खूप कुतूहल होतं की सिटीमध्ये असं जास्त खेळायला मिळत नाही मोकळं आणि किती छान आहे. त्यामुळे खूप जास्त क्वेश्चन्स सारखं चालू होतं, हे काय ते काय असं विचारत होते. आणि त्यांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं, मुलांसोबत खेळलो. आणि अशा प्रकारे आमचा हा छान असा दिवस पार पडला. तर आय होप की हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि तर हा तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नंतरचे जे नोटिफिकेशन असतील ते मिळतील. आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आमच्या हायस्कूलला बाय बाय करून घरी निघालेलो आहोत. आणि खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप छान वाटलं. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.